नमस्कार मंडळी, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा या योजनेअंतर्गत एखादा लाभ मिळवायचा असेल, जसे की भांडे किट, सेफ्टी किट, असे आणखीन खूप साऱ्या योजनांचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणे आता गरजेचे आहे। कारण तसे आहे की आपण मागे पाहिलं की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपली ही साईट जवळपास 15 दिवस आधीपासून ते जवळपास महिना ते दीड महिना निवडणूक झाल्यानंतर देखील बंद होती। आता देखील तसंच होणार आहे की आपली आता विधानसभाची निवडणूक होणार आहे, त्याच्यापूर्वी आचारसंहिता जाहीर होईल तेव्हा देखील आपली वेबसाईट बंद करण्यात येईल। बंद जेव्हा होईल त्याच्यानंतर आपलं सुरळीत चालला जवळपास महिना ते दीड महिना लागते। त्यामुळे तुमचे जर अर्ज करत असेल तर तुम्ही आत्ताच लवकरात लवकर करणे आता गरजेचं आहे। जर तुम्ही आता अर्ज केले, अजून महिना ते 2 महिने बाकी आहे आचारसंहिता लागण्यासाठी, जर तुम्ही अर्ज आता केले तर तुम्हाला लवकर लाभ मिळेल, लवकर या योजनेमधून तुम्हाला लाभ देखील घेता येईल। पण जर तुम्ही टाळाटाळ केली, जर तुम्ही टाईमपास केला, तर जर तुमचा आचारसंहितेसमोर जर तुमचा अर्ज आला तर तुमचा अर्ज आचारसंहितेचं कारण सांगून हे पेंडिंगमध्ये पडून जाईल। जर तुमचा पेंडिंगमध्ये राहिला तर तुम्हाला लाभ आचारसंहिता संपल्याच नंतर मिळेल। त्याच्यामुळे तुम्ही लवकर अर्ज करणे आता गरजेचे आहे। आचारसंहिता अजून महिन्यात 2 महिने बाकी आहे, तोपर्यंत तुमचा अर्ज मंजूर होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे। ही छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अपडेट होती। बांधकाम कामगारांची नोंद नक्की घ्यायला पाहिजे। असेच आपल्या या चॅनलवरती बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तसेच सरकारी योजनांचे नवनवीन अपडेटची माहिती दररोज दिली जाते। त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करायचं आहे। त्या चॅनलवरती आपण योजनाचे जे फॉर्म असतात ते फ्रीमध्ये तुम्हाला देत असतो, त्यामुळे ते जॉईन करणं गरजेचे आहे।